आईसाहेबांना नमन करून व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार, आईसाहेब यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला टॉपिक आहे कालाष्टमी विशेष. कालाष्टमी ही आपली हिंदू परंपरेनुसार दर महिन्याला येत असते. कृष्ण पक्षातील कालाष्टमी ही भगवान शंकर आणि कालभैरव यांची सेवा करण्याचा पवित्र दिवस मानला जातो. आणि एक अष्टमी असते आपली दुर्गा अष्टमी, ती शुक्ल पक्षात येते आणि ही कृष्ण पक्षात येते. अशा 2 अष्टम्या आपल्या महिन्यातून येतात. तर मग ही अष्टमी, ही कालाष्टमी म्हणजे भगवान शंकरांची आणि कालभैरवांची सेवा करण्यासाठी असते. तर कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकरांची आणि कालभैरवांची विशेष सेवा केली जाते. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना नाही माहिती, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव हे भगवान शंकराचे रुद्र रूप आणि संरक्षक म्हणून रूप आहे. म्हणून यांची सेवा केल्याने आपल्यातली नकारात्मकता नष्ट होते, आपल्याला संरक्षण मिळतं. त्यांची सेवा केल्याने आपल्यावर महादेवांचीही कृपा होते आणि आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा सगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी असतात त्याही दूर होतात. कालाष्टमीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा, म्हणजे पिवळी मोहरी येते ना, पिवळ्या मोहरीचा दिवा लावायचा. कालभैरव अष्टकाचे पठण करायचे. या दिवशी आपण कालभैरव अष्टकाचे एकदा नाही तर आपण 11 वेळा, 7 वेळा, 5 वेळा असं आपण कालभैरव अष्टक पठण करू शकतो. ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जापही आपण करू शकतो. आणि शक्यतो कालाष्टमीची सेवा रात्री केली तर खूप चांगली असते. जमलंच तर रात्री सेवा करा. आणि ज्यांना काही त्रास होतात, आर्थिक, मानसिक, नकारात्मकतेचा काही त्रास असेल तर कालभैरवाची सेवा आवर्जून करा दर कालाष्टमीला. आणि अशाने आपली कोणाला प्रेतबाधा असते, कोणाला नकारात्मक शक्ती त्रास देत असते, बऱ्याच व्यक्तींना असा त्रास आढळून येतो, तर त्यांनी कालभैरव अष्टक पठण करणे, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जाप करणे आणि दर कालाष्टमीला ह्या सेवा करणे. आणि ज्याला जास्तच त्रास असेल त्याने रोजही कालभैरव अष्टक म्हटलं तरी चालतं. तर अशा सेवा केल्याने आपल्याला कालभैरव आणि भगवान शंकराचं प्रोटेक्शन मिळतं, कारण की ते संरक्षक देवता आहेत आणि कालभैरव ही उग्र शक्ती आहे. त्यामुळे लवकर फायदा होतो, याने आपलं बराच फरक पडतो. बरेच जण कालाष्टमीचा उपवासही करतात. ज्यांना शक्य नाही त्यांनी सामर्थ्यानुसार दानधर्म करायचा आहे. आवर्जून भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक पूजन करून यायचं आहे. अशी सेवा केल्यानेही खूप लाभ होतो. आणि आता आपण कालभैरवांना प्रार्थना करू. हे कालभैरवा, आमच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट करा. आम्हाला चांगली बुद्धी द्या, सत्याच्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. आमच्यातली नकारात्मकता व आमच्यातले सर्व दोष दूर करा. आम्हाला सामर्थ्य पुरवा, शक्ती पुरवा. आमच्या कुटुंबावर तुमची असीम कृपा असू द्या व माझ्या घरादारात व माझ्या कुटुंबाला कोणतेही बाधेपासून दूर ठेवा. अशी कालभैरवांना प्रार्थना करायची आहे आणि अशी सेवा भक्ती करायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आता माझ्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय माता दी.